नमस्कार, मी संजय गेजी. माझ्या संजय गेजी या यूट्यूबवरती आपलं सर्वांचं स्वागत. तर मी आज या नव्या व्हिडिओमध्ये आपल्याला महाराष्ट्रातल्या इंजिनिअरिंग कॉलेजेसचे जे ॲडमिशन प्रोसेस सुरू आहे त्यातलं कॅप राऊंड 1 यासाठी सीट अलॉटमेंट झालेले आहे. तर याबद्दल मी बोलणार आहे आणि इथून पुढची प्रक्रिया आपल्याला समजावून सांगणार आहे. तर काही दिवसांपूर्वी म्हणजे 15 ऑगस्ट पूर्वी 2 दिवस ऑप्शन फॉर्म भरण्यासाठी अवधी दिला होता. त्यामध्ये कॅप राऊंड 1 साठी सर्व रजिस्टर्ड विद्यार्थ्यांनी आपापले ऑप्शन फॉर्म भरलेले आहेत. ऑप्शन फॉर्म म्हणजे मध्ये कोणता कोर्स आणि कोणता कॉलेज हे सिलेक्ट करायचं होतं आणि आपला पसंतीक्रम म्हणजे प्रेफरन्स ऑर्डर हे सेट करून तो ऑप्शन फॉर्म भरायचा होता. त्यानुसार मुलांनी दिलेल्या ऑप्शन फॉर्मनुसार आणि त्यांच्या मेरिट नंबरनुसार आणि हे अवेलेबल असलेल्या जागा या सगळ्या मॅच करून त्यांना प्रत्येक विद्यार्थ्याला हे सीट अलॉटमेंट झालेला आहे आणि त्याचा निकाल हा काल लागलेला आहे. ते बघण्यासाठी इथे सोय केलेली आहे. चेक प्रोव्हिजनल अलॉटमेंट स्टेटसमध्ये किंवा कॅन्डिडेटच्या रजिस्टर्ड लॉग इनमधून ऑलरेडी रजिस्टर्ड या मेनूमधून लॉग इनमधून सीट अलॉटमेंट हे बघितलं जाऊ शकतं. ओके, तर यामध्ये आता 2 प्रकार आहे. असे विद्यार्थी की ज्या विद्यार्थ्यांचा पहिला पसंतीक्रम फर्स्ट प्रेफरन्स ऑर्डर आहे आणि तो त्यांना अलॉट झाला आहे. तर अशा केसमध्ये जी मिळालेली सीट आहे, मिळालेली जागा आहे ती ऑटो फ्रीज होते. सिस्टीमकडूनच हे ऑटो फ्रीज केलं जातं. ऑटो फ्रीज म्हणजे जे पहिल्या क्रमांकाचं म्हणजे पहिल्या पसंती क्रमांकाचं इन्स्टिट्यूट आणि कोर्स हे फिक्स झालेलं आहे आणि अशा विद्यार्थ्यांना सीट ॲक्सेप्टन्सचे 1000 रुपये ऑनलाईन भरून ते त्यांना ज्या कॉलेजला जी जागा मिळालेली आहे त्या इन्स्टिट्यूटला त्यांना रिपोर्टिंग करावं लागेल आणि रिपोर्टिंग करून त्या कॉलेजची ॲडमिशनची फी भरून ॲडमिशन प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. ह्यासाठी आपल्याला 3 दिवसांचा अवधी दिलेला आहे. म्हणजे 16 ऑगस्ट, उद्या 17 ऑगस्ट आणि 18 ऑगस्ट संध्याकाळी 5 वाजेपर्यंत इतका अवधी दिलेला आहे. हा झाला एक प्रकार. आता दुसरा प्रकार असा की ज्यामध्ये विद्यार्थ्यांना त्यांच्या पहिल्या पसंती क्रमांकाचं ऑप्शन सोडून क्रमांक 2 नंबर पासून पुढे कोणताही नंबर अलॉट झाला, सीट अलॉट झालेला आहे प्रेफरन्स नंबरचा. तर अशा विद्यार्थ्यांना त्यांसमोर 3 पर्याय उपलब्ध आहेत. 3 पर्याय, देर आर 3 पॉसिबिलिटीज अवेलेबल. ओके, तर पहिल्या पर्यायामध्ये जे मिळालेलं सीट त्या विद्यार्थ्यांना आहे असे विद्यार्थी जे मिळालेल्या सीटवर समाधानी असतील आणि त्यांना ॲडमिशन घेण्यासाठी उत्सुक असतील तर असे विद्यार्थी ती जागा फ्रीज करू शकतात, त्यांच्या लॉग इनमधून फ्रीज करू शकतात. फ्रीज हा ऑप्शन निवडू शकतात आणि फ्रीज केल्यानंतर त्याचे ऑनलाईनचे 1000 रुपये भरून ते प्रोसेस फीचे भरून त्यांना ज्या कॉलेजला आणि ज्या कोर्सला अलॉटमेंट झाली आहे त्या कॉलेजला फिजिकली रिपोर्ट करावा लागेल आणि तिथे सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट्स जमा करून सबमिट करून आणि त्या कॉलेजची जी काही फी असेल ती भरून त्यांना ॲडमिशन हे कन्फर्म करावं लागेल. हा एक त्यातला पर्याय. दुसरा पर्याय असा की जे अशा विद्यार्थ्यांना जे अलॉटमेंट झालेलं आहे त्यावरती त्यांना पूर्णपणे समाधानी नाही आहे, पण काही अंशी त्यांना मिळालेली जागा पण सोडायची नाही, काही अंशी ते समाधानी आहेत आणि मिळालेली जागा सुद्धा हातातून जाऊ नये असं त्यांना वाटतंय. तर त्यांच्यासाठी बेटरमेंट बट नॉट फ्रीज हा ऑप्शन उपलब्ध आहे, अवेलेबल आहे. तर हा ऑप्शन घेण्याचा फायदा असा की जी आता सध्या मिळालेली जागा आहे ती आपल्या हातात राहते ॲज अ
प्री बुकिंग किंवा हे रिझर्वेशन केल्यासारखं. आणि हे अलॉट झालेली सध्या अलॉट झालेली जागा आपण हातात ठेवून कॅप राऊंड 2 मध्ये पुन्हा एकदा ऑप्शन फॉर्म भरू शकतो. आणि त्या कॅप राऊंड 2 मध्ये आपण दिलेले जे काही ऑप्शन्स आहेत हे आत्ता असलेल्या जागेच्या वर ठेवले जातात. आणि बाय चान्स याच्यापेक्षाही वरचं कॉलेज किंवा इन्स्टिट्यूट हे कोर्स हे अलॉट झालं तर आहे ही जागा निघून जाऊन ती नवी जागा आपल्याला मिळते. आणि पुन्हा आपल्याला नव्या जागेबाबत देखील विद्यार्थ्यांना डिसिजन घेता येतो की त्यांना पुन्हा एकदा बेटरमेंट करता येते आणि पुन्हा ते तिसऱ्या राऊंडला पात्र ठरू शकतात. तिसऱ्या राऊंडमध्ये सेम प्रोसेस ते करू शकतात. हा एक झाला प्रकार. तर अशा प्रकारे कॅप राऊंड 2 आणि कॅप राऊंड 3 मध्ये सुद्धा मुलांना भाग घेता येतो. हा एक झाला. आणि तिसरा प्रकार किंवा तिसरी अवेलेबिलिटी अशी आहे की जे अलॉटमेंट झालेलं आहे त्याबद्दल अजिबात समाधानी नाही आहे आणि आपल्याला ती सीट बेटरमेंट सुद्धा नको आहे. पूर्णपणेच आपल्याला ते विद्यार्थ्याला ती सीट नकोच आहे. तर अशा वेळेला असे विद्यार्थी त्यांनी काहीही करायचं नाही आहे. त्यांच्या लॉग इन झाल्यावर देखील त्यांनी फ्रीचंही ऑप्शन निवडायचं नाही आणि बेटरमेंटचा ऑप्शनही निवडायचं नाही. त्यांनी काही करायचं नाही. पूर्णपणे दुर्लक्ष करायचं आणि शांतपणे कॅप राऊंड 2 कधी ओपन होतं त्यासाठी त्यांनी वेट करायचं आहे. बरोबर. तर त्यामध्ये काय होईल की आहे ती जागा सुद्धा निघून जाईल आणि त्यांना कॅप राऊंड 2 चा पुन्हा ऑप्शन फॉर्म नव्याने भरता येईल. आणि त्यामध्ये देखील त्यांना मिळालेल्या ऑप्शनवरती ते समाधानी असतील तर ते ऍडमिशन घेऊ शकतात किंवा पुन्हा तिथं बेटरमेंटचा ऑप्शन त्यांच्यासाठी अवेलेबल आहे किंवा ते पुन्हा तिसऱ्या राऊंडमध्ये पूर्णपणे फ्रेश ऑप्शन फॉर्म ते भरू शकतात. बरोबर. तर हे सगळे एवढ्या सगळ्या पॉसिबिलिटीज मी डिस्कस केलेल्या आहेत. आता आपण एका कॅन्डिडेटचं एक केस आपण बघूया. ऑलरेडी रजिस्टर्ड वरती क्लिक करा. इथे ऍप्लिकेशन आय डी आणि पासवर्ड आणि कॅप्चा टाकून साइन इन करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे ऍप्लिकेशन आय डी पासवर्ड कॅप्चा एंटर करून त्याच्यावर साइन इन वरती क्लिक करा. साइन इन वरती क्लिक केल्यानंतर आपल्याला विद्यार्थ्याचं नाव दिसेल आणि इतर गोष्टी आपल्याला दिसतात. तर करंट ऍडमिशन स्टेटस नॉट ऍडमिटेड आहे आणि प्रेफरन्स अलॉटेड सीट हे नंबर 5चं आहे. त्यामध्ये आपल्याला फॅबटेक कॉलेज सांगोला इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग हे मिळालेलं आहे. तर आता हे पुढचे स्टेप 1, स्टेप 2, स्टेप 3, स्टेप 4 हे टप्पे याच्यातले महत्त्वाचे आहेत. त्यामध्ये पहिला आहे तो सगळं इनकम्प्लीट स्टेटसमध्ये दाखवत आहे. त्यामुळं आपल्याला पहिल्या स्टेपवरती क्लिक करावं लागेल इनकम्प्लीटच्या जागी. इथे पर्सनल माहिती जी काय आहे ती भरून घ्या आणि आपला जो काही डेटा आहे तो करेक्ट आहे याची खात्री करून घेणं गरजेचं आहे. खाली आल्यानंतर इथे आपल्याला प्रोसीड टू सीट ॲक्सेप्टन्स करायचं आहे. इथे एक नोट दिलेली आहे, कॅन्डिडेट शॅल एन्श्युअर द करेक्टनेस ऑफ the parameters listed below with current status by selecting radio button. ओके. तर यामध्ये जेंडर फीमेल आहे, टाइप ए, टाइप सी, TWS हे सर्व मार्क्स आणि मार्कलिस्टशी आपल्याला कम्पेअर करून कन्फर्म करायचं आहे. अशा पद्धतीनं सर्व क्लिक करत जायचं आहे करेक्टसाठी. पुढे हे सर्व डॉक्युमेंट्स आपण रजिस्ट्रेशनच्या वेळेला अपलोड केलेले आहेत. त्यामध्ये काही बदल होणं शक्य नाही आहे.
तर अशा पद्धतीनं सर्व डॉक्युमेंट्स हे आपल्याला बघून घ्यायचे आहेत. त्यानंतर इथे सेव्ह अँड प्रोसीड वरती क्लिक करायचं आहे. वरती आपल्याला प्रोसेस सुरू असलेलं हे चिन्ह दिसेल. सर्व्हर स्लो झाल्यामुळे अशा प्रकारे वेळ लागू शकतो. ते झालेलं आहे. तर खाली सेल्फ कन्फर्मेशनला इथे टिक मार्क करा आणि सेव्ह अँड प्रोसीड वरती क्लिक करा. तर इथे पुन्हा आपल्याला दोन ऑप्शन्स दिसत आहेत, बेटरमेंट नॉट फ्रीज आणि फ्रीज. याच्या आधी मी एक्सप्लेन केलेलं आहे की बेटरमेंट नॉट फ्रीज हा ऑप्शन घेऊन म्हणजे आहे ती सीट, आता मिळालेली सीट आहे ती पार्टली बुक करता येते, आपल्या हातात राहते आणि ती सीट घेऊन आपण सेकंड राऊंडमध्ये जाऊ शकतो. सेकंड राऊंड किंवा थर्ड राऊंडमध्ये देखील आपण भाग घेऊ शकतो आणि त्यामध्ये जो काही जी काही सीट अलॉटमेंट होईल त्याप्रमाणे पुढचं ॲडमिशन प्रोसेस आपण बघू शकतो. किंवा वर्स्ट केसमध्ये आपल्याला जी आत्ता मिळालेली सीट आहे ती तरी तुमच्या हातात राहीलच राहील आणि शेवटी तिसऱ्या राऊंडमध्ये सुद्धा काही फरक नाही पडला तरी हातातली सीट तुमच्या जाणार नाही आणि तुम्हाला म्हणजे पश्चातापाची वेळ येणार नाही. आणि तुम्हाला आता मिळालेलं जे सीट आहे ते तिथे ॲडमिशन घ्यायचं पक्क असेल, डिसिजन झाला असेल तर हा ऑप्शन तुम्ही सिलेक्ट करू शकता. सध्या ह्या कॅन्डिडेटसाठी तर बेटरमेंट नॉट फ्रीज हा ऑप्शन घ्यायचा आहे. ते लॉग इन पासवर्ड टाईप करा आणि व्हेरीफाय वरती क्लिक करा. व्हेरीफाय पासवर्ड वरती क्लिक करा. पासवर्ड टाईप करून झाल्यावरती व्हेरीफाय पासवर्ड वरती क्लिक करा. आता ह्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरला एक OTP जाईल. तो OTP आपल्याला इथे एंटर करावा लागेल. तर अशा पद्धतीने या आपल्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवरती म्हणजे जो मोबाईल नंबर आपण रजिस्ट्रेशनच्या वेळेला ॲप्लिकेशनला दिलेला आहे त्या मोबाईल नंबरवरती हा OTP म्हणजे पासवर्ड SMS द्वारे आपल्याला मिळेल तो इथे टाईप करा आणि व्हेरीफाय OTP फॉर बेटरमेंट वरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला काही इन्स्ट्रक्शन्स बघायला मिळतील. एक्सेप्टन्स फी 1000 रुपये आहे आणि इतर गोष्टी इथे सांगितलेल्या आहेत. तर खालती येऊन पेमेंट ऑप्शनला क्लिक करा. पुन्हा एकदा चेकबॉक्स क्लिक करा आणि प्रोसीड टू पेमेंट म्हणा. रेझर पे सिलेक्ट करा. तर इथे टिकबॉक्स सिलेक्ट करा. इथे प्रोसीड वरती क्लिक करा. नंतर हे असं ऑनलाईन पेमेंटचं पेज आपल्याला ओपन होत आहे. ते आपल्याला UPI किंवा नेट बँकिंग, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, वॉलेट इत्यादी वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये आणि मोडमध्ये ज्या याच्याशी तुम्ही सोयीचं असेल त्या मोड पेमेंट करता येईल असं सिलेक्ट करा आणि तुम्ही ऑनलाईन पेमेंट पूर्ण करून घ्या. तर अशा प्रकारे पेमेंट सक्सेसफुल झालेलं आहे. आता आपल्याला हे प्रोसेस हे आपल्या होम पेज वरती घेऊन जाईल. तर अशा प्रकारे हे बेटरमेंट नॉट फ्रीजचं स्टेटस आलेलं आहे आणि याचं तुम्ही आपल्याला प्रिंट काढून घेऊ शकता. तर अशा पद्धतीनं मी आपल्याला या व्हिडिओमध्ये गॅप राऊंड 1 मध्ये सीट ॲक्सेप्टन्सचे वेगवेगळे काय पर्याय आहेत ते तुम्हाला सांगितलेलं आहे आणि इतर प्रक्रिया देखील समजून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज जरूर शेअर करा. आपण चॅनलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. शिवाय या व्यतिरिक्त आपल्या काही शंका असतील, काही गोष्टी जाणून घ्यायच्या असतील किंवा या व्हिडिओबद्दल काही कमेंट्स करायचे असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये आपले प्रश्न तिथे मांडा किंवा आपल्या प्रतिक्रिया द्या.
आणि त्याला मी निश्चितपणे तुमच्या सर्व प्रश्नांना उत्तर देण्याचा मी हे प्रयत्न करेन. आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपले विशेष आभार. अशा प्रकारे मी आपल्याला धन्यवाद देतो. थँक्यू.